आपण सध्या भंडाऱ्याच्या हेडा इंडियन गॅस एजन्सी समोर आहोत आणि आपण बघू शकतो या गॅस एजन्सीला आता इथं कुलूप लावल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं पाहायला गेलं तर पुरवठा अधिकाऱ्यांनी काही दिवसाआधी माहिती दिली होती की भंडाऱ्यात कुठल्याही प्रकारच्या गॅस सिलेंडरचा तुटवडा भासणार नाही। मात्र आपण पाहिलं असेल तर आता गॅस एजन्सी समोर कुलूप बंद आहे आणि इथं सूचनाही लिहिण्यात आलेली आहे गॅस एजन्सीच्या माध्यमातून की आज गोडाऊन मध्ये सिलेंडरचा स्टॉक नाही आणि याची नोंद ग्राहकांनी घ्यावी असं सूचना इथे लिहिली आहे। खरं पाहायला गेलं तर कोणत्याही प्रकारचा तुटवडा आम्ही जाणवू देणार नाही असं प्रशासनाने सांगितलं असलं तरी मात्र स्थानिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे। आपण बघितलं असेल तर गॅस एजन्सी समोर इथं सिलेंडर पुरवठा करणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा रिकाम्या लावलेल्या आहेत। सहसा या गाड्या ज्या आहेत त्या फील्डवर असतात, नागरिकांना सिलेंडर पोहोचवून देत असतात। मात्र या गाड्या आता रिकाम्या इथं ठेवलेल्या आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा जो स्टॉक जो आहे तो एजन्सीकडे नसल्याचं आपल्याला लक्षात येत आहे आणि काही नागरिक आहेत, स्थानिक आहेत, त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। जे सिलेंडरसाठी इथं आलेले आहेत रिकामा सिलेंडर घेऊन, त्यांना अडचणी येतात। आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया काय सांगाल, काय नेमक्या अडचणी आपल्याला आहेत। याच्या 5-6 दिवसा अगोदर सिलेंडरचा नंबर लावलेला होता, परंतु सिलेंडर येत नसल्यामुळे मी काल हेडाजीच्या एजन्सीमध्ये गेलो होतो। तर त्यांनी म्हटलं होतं की सकाळी कोणत्याही हालतीमध्ये तुम्हाला सिलेंडर मिळून जाईल, म्हणून मी सकाळी सिलेंडर घेण्यासाठी आलो होतो। परंतु सकाळी पण गोडाऊन बंद होता। आता उन्हातानामध्ये मुलासोबत पुन्हा आलेला आहो, तर आता तिथं पाठी लावलेली आहे का सिलेंडरचा स्टॉक नाही, म्हणून प्रशासन आम्हाला कुठंतरी खोटं सांगत आहे की स्टॉक एकीकडे आहे म्हणते आणि गोडाऊनमध्ये आल्यानंतर इथं स्टॉक नाही आहे। आणि शोकांत अशी गोष्ट आहे की सिलेंडर घरचे वापरणारे जे सिलेंडर आहेत, हे सिलेंडर छोट्या उद्योग, पानटेले, छोटे हॉटेल, ह्या छोट्या ह्याच्यामध्ये हे सिलेंडर तिथं दिसत आहेत। म्हणजे या सिलेंडरचा कुठंतरी काळा बाजार होत आहे। तर तुमच्या माध्यमातून हीच मागणी करतो आहे की या काळा बाजारावर कुठेतरी पुरवठा अधिकाऱ्यांनी आळा घालावा आणि सर्वसामान्यांना सिलेंडर उपलब्ध करून द्यावं। नक्कीच खरं पाहायला गेलं तर सिलेंडरचा काळा बाजार जो आहे तो मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळं जे लहान मोठे टपरे आहेत, लहान मोठे दुकानं आहेत, त्यामध्ये सिलेंडर अवेलेबल होत आहे। मात्र स्थानिक नागरिकांना जे आहे ते सिलेंडर मिळत नाही, त्यामुळं संताप व्यक्त होत आहे। सोबतच प्रशासनाने कुठेतरी यावर गांभीर्याने दखल घ्यावी व लहान मोठ्या जे ब्लॅक मार्केटिंग केली जात आहे त्यावर कुठेतरी आळा बसावा अशी मागणी स्थानिक करताना पाहायला मिळत आहेत। योगेश सपाटे, T9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।